नमस्कार. कर्जमाफी संबंधीची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. एका वर्षाची कर्जमाफी होणार का? काय आहे बातमी? कोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहे, कोणते पात्र राहणार नाही, सविस्तर माहिती घेऊ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक वर्षाची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. नाशिक येथील वज्रमुठ सामाजिक संघटना आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बैठकीत त्यांनी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाला हातभार लावण्यासाठी आणि त्यांना नव्या जोमाने शेतीकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी 700 कोटीची तरतूदही देखील करण्यात येणार, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल. कर्जमाफीचे फायदे काय आहे आणि काय आहे कर्जमाफीचा उद्देश? एक वर्षाची कर्जमाफी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि त्यांना आर्थिक श्रेय प्रदान करणे. विशेष दुष्काळ, अतिवृष्टी, बाजारातील अस्थिरता त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी पात्रता मिळेल आणि त्यांच्या शेतीसाठी नवीन गुंतवणूक करता येईल. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा आणि शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठीही देखील पावले उचलली आहेत. कर्जमाफीची कोणती वैशिष्ट्ये आहे? कर्जमाफी योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय? एका वर्षाची कर्जमाफी 2024-25 आर्थिक वर्षातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. 700 कोटीची तरतूद. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळांना निधी देऊन शेतकऱ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन. सहकारी बँकांचा सहभाग. कर्जमाफी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सहकारी बँकांना सूचना. थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड केलेले नाहीये त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफी लाभ कोणाला मिळेल? लहान आणि मध्यम शेतकरी म्हणजेच 5 एकरापर्यंत शेती असणारे शेतकरी. कर्जाचा प्रकार: पीक कर्ज, ट्रॅक्टर कर्ज, शेती संबंधीतील कर्ज. कर्जाचा मर्यादा 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ. अर्ज कसा करता येईल? ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज दोन्ही प्रकारचे अर्ज करता येईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की एक वर्षाची कर्जमाफी शेतकऱ्यांना फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांना आत्मविश्वास देईल. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, बियाणे, खतांचा पुरवठा वाढवण्यावर देखील भर दिला आहे. नाशिकसारख्या भागात जिथे शेतकरी द्राक्ष, कांदा आणि इतर पिकांसाठी ओळखले जातात तिथे या योजनेचा मोठा फायदा होईल. स्थानिक शेतकरी नेते संघटनांनीही देखील या योजनेचे स्वागत केले, पण त्यांनी याची अंमलबजावणी पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी केली आहे. एक वर्षाची कर्जमाफी योजनेबरोबरच सरकारने शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी पावले उचलली आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळापर्यंत शेतकऱ्यांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून राहणार नाही तर इतर क्षेत्रातही प्रगती करतील. नाशिकमधील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन सरकारने केले आहे.